लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की काव्या पार्थला विचारत असते, काय झालं पार्थ, का टेन्शनमध्ये दिसताय एवढं. त्यावर पार्थ म्हणत असतो की तुम्ही आर्याला कॉल करा बरं, का कॉल करायचा तिला आता. अहो तुमची सोनोग्राफी कधी करायची हे विचार आहे की तुम्हाला 5वा महिना लागला. त्यावर काव्य म्हणते, हो ना, कसे दिवस पटपट गेले कळलंच नाही, थांबा मी आत्ता करते. असं म्हणून तिला कॉल लावते, मात्र तिचा कॉल इथे बिजी सांगत असतो. ती परत ट्राय करते, परतसुद्धा तिचा कॉल बिजी सांगत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, आजकाल सतत हिचा कॉल बिजी असतो, कशात एवढी बिजी आहे काय माहिती. असं म्हटल्याबरोबर इथे पार्थला टेन्शन आलेलं असतं. आता आर्या तर कॉल उचलत नसते. तेव्हा काव्या म्हणत असते, पार्थ माझ्यासाठी छान ब्लॅक कॉपी बनवता का, मी तोपर्यंत आर्याला कॉल करते आणि येते मग. असं म्हटल्यानंतर पार्थसुद्धा तिथून निघून जातो. पार्थ निघून गेल्यानंतर खरं ही काव्या परत 2-3 वेळेस ट्राय करते, मात्र तिचा अजिबातच इथे कॉल लागत नसतो. सतत तिचा कॉल बिजी सांगत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय चाललंय या आर्याचं, आजकाल काही कळतच नाही, कशात एवढी बिजी असते आणि कुणाशी बोलत राहते काय माहिती. आता इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ किचनमध्ये ती ब्लॅक कॉफी बनवण्यासाठी आलेला असतो. समोर जीवा फोनवर बोलत असतो. त्याला असं वाटत असतं की जीवा आता आर्याशीच बोलत असावा. फोनवर त्याला बोलताना पाहून आणखी त्याला संशय आलेला असतो. त्याला आठवत असते की रात्री सुद्धा असंच जीवा नंदिनीला खोटं बोलून आर्याला भेटायला गेलेला असावा आणि नंदिनीला खोटं सांगितलं असावं की तो मित्रासोबत फिल्म पाहायला गेलेला आहे. तो कोणत्या थिएटरमध्ये गेला होता, पॅरानोमा थिएटरमध्ये. अरे त्याच्याशी तर माझी ओळख आहे, मी 10 वर्षापूर्वी त्या थिएटरचं काम केलं होतं, त्याच्या ओनरलाच फोन करून विचारतो. असं म्हणून इथे फोन लावतो. आता फोन लावल्याबरोबर त्या व्यक्तीने फोन उचललेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे बापरे, चक्क आज आम्हाला टॉप 30मध्ये येणाऱ्या आर्टिस्टने फोन केला, या गरीबाला. त्यावर पार्थ म्हणत असतो, तू आणि गरीब, आणि ए बघ मी टॉप 30मध्ये नाही तर टॉप 20मध्ये आलो आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, हो ठीक आहे, बरं सांग काय काम होतं तुझं. अरे काय आहे ना, मला एक मीटिंग आहे तुझ्या थिएटरच्या साईडच्या कॅफेमध्ये, 1.5 तासाचा ब्रेक आहे, म्हटलं एखादी फिल्म सांग 1.5 तासाची, येऊन बघून जाईल. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, नाही रे, म्हणजे काय ना, आमच्या थिएटरचं रिनोव्हेशनचं काम काढलं आहे, त्यामुळे गेले 3 दिवस झालं आमचं थिएटर बंद आहे. हे ऐकल्यानंतर पार्थला तर धक्का बसतो. म्हणजे काल शो नव्हता का. नाही रे बाबा, बंद हे तुला सांगितलं ना, नाही काल शो नव्हताच. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, मी करतो तुला नंतर फोन. असं म्हणून फोन ठेवला जातो. आता हे ऐकल्यानंतर पार्थला तर धक्का बसत असतो. तो स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, म्हणजे हा जीवा नंदिनीशी खोटं बोलतोय आणि रात्रीसुद्धा खोटं बोलून आर्याला भेटायला गेला होता आणि आत्तासुद्धा तो खोटंच बोलतोय, तिच्याशीच बोलत असावा, असंही ते पार्थला वाटत असतं. तितक्यात काव्या येते. काव्या म्हणत असते, काय पार्थ, आणखी ब्लॅक कॉपी झाली नाही, इतक्या वेळ काय लागलं तुम्हाला. त्यावर पार्थ म्हणतो असतो, तुम्हाला लागला का आर्याचा कॉल. नाही ना, बिजीच सांगतोय, एकदा लावा बरं. काव्या म्हणत असते, अहो मी आत्ताच लावलाय, अहो लावा म्हणतोय ना, लावा माझ्यासाठी एकदा. तेव्हा काव्या फोन करते आणि स्पीकरवर. त्यावेळेस आर्याने कॉल उचललेला असतो, पण गडबडीतच म्हणत असते, काव्या मी तुला नंतर कॉल करते, मी जरा बिजी आहे. असं म्हणून पटदिशीन कॉल कट करते. त्यावर पार्थ म्हणतो असतो, म्हणजे ती इतकी बिजी आहे तरीसुद्धा तिचा फोन बिजी सांगतोय, ही कुणाशी तरी बोलते. त्यावर काव्या म्हणते, हो ना, मला सुद्धा कळत नाही नेमकं हिचं काय चाललंय म्हणून. त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या मी आता जे काही सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. तेव्हा काव्या म्हणत असते, काय सांगा की. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला सांगू का, जीवा आणि आर्याचं अफेअर सुरू आहे आणि आर्या त्याच्यातच बिजी आहे. हे ऐकल्याबरोबर आता काव्याला तर धक्का बसलेला असतो. पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही शांत व्हा, मी सांगतो तुम्हाला सगळं काही. असं म्हणून हे दोघीही आता बेडरूममध्ये त्यांच्या गेलेले असते. आता इकडे काव्या तर जरा शॉकमध्ये असते. पार्थ म्हणत असतो, बसला ना तुम्हाला पण धक्का, पण हेच खरं आहे, त्या आर्याचं आणि जीवाचं काहीतरी सुरू आहे. असं म्हटल्यानं काव्या म्हणते, अहो पण तुम्ही कशावरनं, तुम्ही ब्लॅक कॉपी बनवायला गेला होतात ना, मग तेवढ्या वेळेत असं काय झालं की तुम्हाला त्यांच्यावर संशय आला. त्यावर पार्थ म्हणत असतो, अहो संशय नाही आला, पण तुम्ही आर्याला कॉल केला ना, आर्याचा कॉल बिजी सांगत होता आणि जीवाचा सुद्धा बिजी कॉल आहे, म्हणजे ते दोघी एकमेकांशीच बोलतात ना, याचा अर्थ तोच ना. आता पार्थचं हे बोलणं ऐकल्यानंतर काव्य म्हणत असते, काय बोलताय तुम्ही पार्थ, म्हणजे दोघांचे फोन बिजी म्हणजे ते दोघं एकमेकांशी बोलतात, हे कसं ठरवायचं सांगा बरं. पार्थ म्हणत असतं, अहो तुम्हाला कळत नाही काव्या, मी जे बोलतोय तेच खरं आहे. काव्या म्हणत असते, उद्या जीवानी माझा एकत्र जर फोन बिजी लागला, तुम्ही पण असं समजणार की आम्ही दोघे एकमेकांशी बोलतो आणि आमचं काहीतरी सुरू आहे. असं म्हटल्याबरोबर पार्थ पटदिशीने तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणत असं, काव्या तुम्ही काय बोलता, हे असं बोलताना तुम्ही थोडा का विचार करत नाही हो. तुम्ही मला चांगलंच ओळखताना मी असं बिनडोक आणि बेधडक कुणावर वक्तव्य करील का, मला वाटतंय म्हणून मी सांगतोय तुम्हाला. मी चोरवटी दिवशी जे काही बघितलं त्यावरनं हे विधान करतोय. त्यावर काव्या म्हणत असते, काय झालं चोरवटी दिवशी. तेव्हा खरं तर पार्थ सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगत असतो, म्हणजे ते दोघे एकमेकांना कशा प्रकारे खाऊ घालत होते. त्यानंतर जीवाने तिला हाताला धरून सगळ्यांसमोरून चोरून लपून तिला घेऊन गेलेला
आणि स्टोर रूममध्ये घेऊन गेल्यानंतर दोघेच त्या रूममधून बाहेर आलेले. ह्या सर्व गोष्टी आता पार्थने सांगितल्यानंतर काव्या म्हणत असते, म्हणजे ते दोघे एकत्र बाहेर आले. पण पार्थ याचा अर्थ तसा तर नाही ना होत, म्हणजे जीवा तिला तो पानं दाखवायला सुद्धा घेऊन जाऊ शकतो ना. त्यावर पार्थ म्हणतो, तसं नाही हो, नाही काव्या, असं चोरून लपवून तिला पानं दाखवायची काय गरज होती. तुम्हाला मी सांगतोय ना, काहीतरी सुरू आहे. आणि रात्रीसुद्धा जीवाने खोटं बोलून मित्रांसोबत फिल्म बघायला जातोय हे सुद्धा खोटं बोललं, म्हणजे असं खोटं बोलायला नको होतं ना, असं इथे पार्थ म्हणत असतो. आता दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती आर्याशी बोलत असते. आर्या, तू नको काळजी करू, मी निघतेच आहे, आता थोड्या वेळात पोहोचते, असं म्हणून फोन ठेवून देते. तितक्यात जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर म्हणत असतो, काय भिंगराबाई, अगं जरा शांत हो, मी तुझ्यासाठी अंगारा आणलाय, असं म्हणून तिला अंगारा लावतो. आणि तिच्या कपाळाला अंगारा लावल्यानंतर खरं तर तिच्या पोटाकडे सुद्धा त्याचा हात जातो. तेव्हा दोघीही जरा सायलेंट होतात. त्यावर नंदिनी म्हणत असते, इट्स ओके, लावा तुम्ही जीवा, कारण की आपलं बाळ ह्या जरी पोटात नसलं तरी कुठेतरी वाढतंयच ना. असं म्हटल्यानंतर आता जीवा पडदेशीन तो अंगारा तिच्या पोटाला सुद्धा लावतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, बाय द वे, कुणाशी बोलत होतीस तू. त्यावर नंदिनी म्हणत असते, मी आर्याशी बोलत होती. अहो, तिला लागोपाठ सर्जरी आहे, त्यामुळे तिला म्हटलं मी डब्बा घेऊन येते, तू आधी खाऊन घे आणि नंतर तुझ्या कामाला लाग. बरं, तुम्ही कुणाशी बोलत होतात. त्यावर जीवा म्हणत असतो, मी गुड्डूशी बोलत होतो. आता हे ऐकल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, अरे बापरे, गुड्डू भैयाशी काय म्हणाले गुड्डू भैया. त्यावर जीवा म्हणत असते, अरे वो तो बहुत ही संतुष्ट है अपने जीवन में, काहे की उसकी लुगाई को जल्दी ही बच्चा होने वाला है. असं म्हटल्या नंदिनी म्हणते, अरे बापरे, मस्तच की, छान की. त्यावर जीवा म्हणत असतो, और मैं भी बहुत ही संतुष्ट हूँ अपने जीवन में, क्योंकि हमारी लुगाई भी दिन ब दिन बहुत ही सुंदर दिख रही है. असं म्हटल्याबरोबर नंदिनी हातच जोडते. नंदिनी म्हणत असते, नशीब तुम्ही त्या गुड्डू भैयासोबत नाहीत, नाहीतर रोज मला तुमचं हेच बोलणं ऐकावं लागलं असतं. त्यावर जेव्हा जोरजोरात हसायला लागतं. त्यावर नंदिनी म्हणत असते, तुमचं चालू दे, हे मी जाते, आनंद निवासाठी चालले. जाता जाता आर्याला सुद्धा टिफिन देते. त्यावर जीवा म्हणत असतो, बरं एक काम कर, तिच्यासोबत थोडं खायला सुद्धा बस, म्हणजे तिला सुद्धा कंपनी भेटेल. म्हणजे तू जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा सुद्धा तुला खाण्याची इच्छा होत नाही, अगदी तसंच आर्याला सुद्धा होत असेल ना, आता तिची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. त्यावर नंदिनी म्हणते, हो ठीक आहे ठीक आहे, आणि डब्बासुद्धा मला जरा काळजीपूर्वकच घेऊन जावा लागेल, कारण की सगळ्यांचंच आजकाल आपल्यावर लक्ष आहे. असं म्हणून नंदिनी निघून जाते. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे जी काही काव्या असते ती ऐकल्यानंतर पार्थला म्हणत असते, म्हणजे तुम्ही संशय घेताय जीवावर. हो, संशय घेतोय, कारण की जे थिएटर 3 दिवसापासून बंद आहे त्या थिएटरमध्ये जातो म्हणून नंदिनीला सांगून गेला. असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, मग तुम्हाला काय माहिती ते बंद आहे म्हणून. त्यावर पार्थ म्हणतो, मला माहिती आहे, कारण की त्या थिएटरचा जो ओनर आहे का तो माझा चांगला मित्र आहे. काव्या, तुम्ही असं काय करताय. मला उलट प्रश्न विचारण्याआधी त्या जीवावर फोकस करा. नंदिनी तुमची बहीण आहे आणि माझी चांगली मैत्रीणसुद्धा आहे, ती हे अजिबात डिझर्व करत नाही. आता पार्थ फार चिडलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असे, पार्थ तुम्ही शांत व्हा, मी आजच बोलते नंदिनी ताईशी. त्यावर पार्थ म्हणतो, आणि मी सुद्धा जीवाशी बोलतो, ऑफिसमध्ये आज आम्ही एकत्र जातो. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, हे सगळं काही होत राहील, पण मी अभ्यासाला बसते. असंही ना, माझ्या चोरवटीपासून अभ्यासाला जो ब्रेक लागलाय का, लागलाच. असं म्हणून अभ्यास करण्यासाठी निघालेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो, हो काव्या, कारण की आपला पुढचा आठवडा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्यावर काव्यामध्ये, हो ना, खूप महत्त्वाचं आहे, कारण की आमचे एक्स्ट्रा लेक्चर आहेत. असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, मी त्याबद्दल नाही म्हणत, सोनोग्राफीबद्दल बोलतो, सोनोग्राफी करायची ना आपल्याला. त्यावर काव्या म्हणते, हो माझ्या लक्षात आहे, माझ्यासाठी दोन्ही महत्त्वाचं आहे, अभ्यास आणि माझं बाळ दोन्ही माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि मी ते चांगलंच बॅलन्स करील, असंही ते काव्या म्हणत असते. आणि अभ्यासाला बसलेले असते आणि पार्थ ऑफिससाठी निघालेला असते. काव्या अभ्यासाला बसायच्या आधी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, हे चॅप्टर फिनिश झालं ना, लगेच नंदिनी ताईशी सुद्धा या विषयावर बोलून घेते. असं म्हणून अभ्यासाला सुरुवात करते. दुसऱ्या बाजूला विजय आणि रम्या छान गरमागरम नूडल्स खात असतात. तेव्हा रम्या म्हणत असते, अरे वा, मस्तच, मला पावसाळ्यात खरं ना फार आवडतात, मस्त केलंस तू हे घेऊन आलास तर. त्यावर इकडनं वसू आलेली असते. वसू बसते. तेव्हा रम्या म्हणत असते, आई आई खाना नूडल्स, हे बघ ना किती मस्त गरमागरम. त्यावर वसू म्हणत असते, तूच खा गं, कसले ते नूडल्स, सगळे गुंते, त्यापेक्षा घरातले गुंते सोडो. आता दोघेही हसायला लागतात. तेव्हा वसू म्हणते, काय हसताय तुम्ही. त्यावर विजय म्हणतो, नाही कळलं तुम्ही काय म्हणताय तर सांगा, मुद्द्यावर या जरा. तेव्हा वसू म्हणते, मुद्द्यावर यायचं आहे का. असं म्हणून तो नंदिनी डब्बा भरतानाचा फोटो दाखवते. फोटो दाखवून म्हणत असते, आता हा फोटो सगळ्यांसमोर मी दाखवते, आणि विक्रमनी रम्याच्या गालाखाली ओढली का याचा बदला घेते. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो, तो फोटो दाखवा 2 मिनिटं. असं म्हणून रम्या आणि विजय दोघेही तो फोटो पाहतात. आणि विजय म्हणत, रम्या मागच्या वेळेस तुझ्या कोणत्या गालावर मारली होती. रम्या लगेच गालावर हात ठेवते बरं का. विजय म्हणत असतो, मग आता दुसरा गाल सुद्धा तयार ठेव. वसू म्हणत असते, काय बोलताय विजयराव तुम्ही. त्यावर रम्या म्हणते, अगं आई तू काय बोलतेस, हा साधा फोटो आहे, नंदिनी त्यात डब्बा भरते, यात काय वेगळं आहे. त्यावर वसू म्हणते, अगं त्यात स्पष्ट दिसते डब्बा भरते, आणि ती आर्यासाठीच डब्बा भरत असेल. त्यावर इकडनं विजय म्हणतो, त्यात लिहिलं आहे का कुठे. त्यावर वसू म्हणते, नाही लिहिलं नाही, पण मी सांगते ना, मी सांगेल सगळ्यांना घरच्यांना की ती आर्यासाठी डब्बा भरते, आणि का भरते बरं.
त्यावर विजय म्हणतो, तुमच्या वाटण्याला काय करायचं, त्याचं लोणचं घालायचं आहे का? म्हणजे आपल्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, घरचे ठेवतील का कोण विश्वास आपल्यावर? अरे असंही त्या फोटोमध्ये फक्त ती नंदिनी डब्बा भरते, यात काय प्रॉब्लेम असणार आहे डब्बा भरण्यात? काय चाललंय तुमचं, मला हेच कळत नाही. त्यावर वसू म्हणत असते, मग पुढे काय करायचं सांगा मला. म्हणजे हा फोटो आपण फक्त बघत राहायचं, काही बोलायचं नाही आणि काही सगळ्यांना सांगायचं नाही का? त्यावर रम्या म्हणत असते, गाई असं काय करते, 16 डिसेंबरची ती रात्र सगळ्या गोष्टी विसरलीस का तू? त्यावेळेस आपण सगळे पुरावे हळूहळू गोळा केलते आणि अगदी तसंच करायचं. आता ही जी काही आर्या आहे ती ह्या दोघींचीही डॉक्टर आहे, पण मी कधी नाही पाहितलं की पार त्या आर्याच्या मागे पुढे करतोय. पण मात्र हे दोघे एवढं त्या आर्याच्या मागे पुढे का करतात हे शोधून काढले की सगळ्या गोष्टी शोधून काढता येतील. पण हे सगळं काही हळूहळू करायचं आणि घरच्यांसमोर तेव्हाच आणायचं जेव्हा आपल्या हातात सगळे पुरावे असतील. असंही ते रम्याने म्हटलेलं असतं. आता हे तिघेही ते फार खुश असतात. दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती आर्यासाठी डब्बा घेऊन आलेली असते. आता खूप सारं घेऊन आलेले असते, त्यामुळे आर्या म्हणते, अगं किती सारं घेऊन आलेस? त्यावर नंदिनी म्हणते, अगं फार काही नाही आहे, नाचणीची भाकर केली होती म्हणून घेऊन आले होते. आणि नाचणीच्या भाकरीत किती आयर्न असतं माहिती आहे ना, आणि बाकीचं काय आहे, यात ए विटॅमिन आहे, या सी विटॅमिन आहे, ते गरजेचं आहे तुझ्यासाठी. असं म्हटल्यानंतर आर्या जोरजोरात हसायला सुरुवात करते. आर्या म्हणत असते, अगं काय करतेस तू नंदिनी, मी डॉक्टर आहे हे विसरतेस का? हे ज्ञान जे मला देतेस का ते रोज मी माझ्या पेशंटला देत असते. त्यावर नंदिनी म्हणते, हो मला माहिती आहे बाई तुझं सगळं काही, पण असं समज आता तू माझ्या बाळाची आई नसून माझी एक पेशंट आहेस. मी जे म्हणेन तेच तुला ऐकावं लागेल. त्यावर आर्या म्हणते, हो गं बाई ठीक आहे, पण एवढं सगळं हे खूप झालं गं. असंही सकाळी माझा हेवी ब्रेकफास्ट झाला होता. काय खाल्लं होतं सकाळी? असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, मी तरीदार छान अशी झणझणीत मिसळ पाव खाल्ली. हे ऐकल्यानंतर नंदिनी फार चिडते. काय तू ती मिसळ तिखट आणि ती सुद्धा पावासोबत? अगं आर्या, हे सगळं करण्याची तुला काय गरज होती? घरी छान मी थालीपीठ केले होते, ती आणली असते ना मी तुझ्यासाठी. त्यावर आर्या म्हणत असते, अगं ऑलरेडी तू मला लंच घेऊन येतेस, संध्याकाळी डिनरसुद्धा पाठवतेस आणि आता ब्रेकफास्टसुद्धा पाठवणार आहेस का? अगं एका पेशंट ती आणली होती, तिने डब्बा उघडला की मला छान वास आला, मग नाही राहवलं आणि खाल्लं मी. तू एक काम करते का, तू माझ्या घरीच येऊन राहा. त्यावर नंदिनी म्हणते, बघा म्हणजे परत नाही म्हणशील. त्यावर आर्या चिडतच उडते आणि ते ड्रावरमधली एक डायरी घेऊन येते आणि अक्षरशः तिला लिहून प्रूफ देते की तू माझ्या घरी येऊन राहू शकते, मी कधीही नाही म्हणणार नाही, असं तिच्या हातात ठेवते आणि चिडलेली असते. तिला चिडल्याला पाहून नंदिनी म्हणत असते, हो ठीक आहे ग, शांत हो आणि जेव तू सावकाश. आता आर्याला तर राग आलेला असतो, ती फार हायपर झालेली असते, त्यामुळे ती रागारागातच आणि पटपट खात असते. त्यावर इकडनं नंदिनी, अगं आर्या काय चाललंय तुझं, जरा सावकाश शांतपणे जेव ना तू, असं पटपट खाशील तर कसं होईल सांग बरं. आता नंदिनीने हे भाषण दिल्यानंतर तर आर्याचा पारा चढलेला असतो. ती म्हणत असते, बस कर ग नंदिनी, मी एका बाळाला जन्म देणारे, लहान नाही आहे मी, तू ना आता माझी आजीच झालीस. तो जेव्हा जिवा येतो का तेव्हा मला खरं इतकं छान वाटतं ना की विचारू नको. तो मला अजिबातच असं लेक्चर देत नाही तुझ्यासारखं, मला जेवढं खायचं आहे तेवढंच खाऊन देतो आणि तो असला ना गप्पा मारत मारत मी सगळं जेवण माझं संपवते. असं हे सगळं काही चिडत बोलत असते. नंदिनीला वाईट तर वाटलेलं असतं, पण ती शांत असते. अक्षरशः ती आता इथे डब्बा भरते आणि तिथून जाणारच असते. जाता वेळेस खरं तरी ते जे काही आर्याचा अलार्म असतो गोळ्याचा, तो गोळ्याचा अलार्म वाजलेला असतो. तेव्हा नंदिनी परत तिला म्हणते, तुझा अलार्म वाजलाय विटॅमिन पिल्स खाण्याचा. तेव्हा आर्या तिच्याकडे रागाने बघते बरं का. तेव्हा नंदिनी सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. आता आर्याचे हे सगळं काही नाटकं फक्त ती तिच्या बाळासाठी सहन करत असते. ती निघून गेल्यानंतर आर्या म्हणत असते, हा अलार्म आधी मला बंद करावा लागेल. बाळ पोटात आहे म्हणून खरं तरी ते मला त्या गोळ्यासुद्धा खाता येत नाही, त्यामुळे माझे मूड स्विंग्स इतके होतात. मी नंदिनीवर जास्त चिडले तर नाही ना, देवा माझ्यावर एक उपकार कर, रात्री तरी जीवाला डब्बा घेऊन पाठव. असं म्हणून त्यांचा हॉस्पिटलमध्ये दोघांचा काढलेला फोटो म्हणजेच आर्या आणि जीवाचा काढलेला फोटो पाहून ती खुश होत असते, स्माईल करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ आणि जीवा गाडीतून घरी आले. जोराचा सुरू असतो. जीवा म्हणत असतो, एकदाच पोहोचलोत बाबा, काही खरं नाही असं म्हणून उतरत असतो. तेव्हा इकडनं पार्थनी ती गाडी लॉक केलेलं असतो. जीवा त्याच्याकडे पाहत असतो. तेव्हा पार्थ म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी घरी आलेली असते. दबक्या पावलाने घरी येऊन खरं तर किचनमध्ये डब्बा ठेवते आणि जीवाला कॉल करणारच असते आर्याबद्दल सांगण्यासाठी. तितक्यात मागणं नंदिनी काव्या येते. काव्या आल्याबरोबर आता नंदिनी अचानक दचकते. तेव्हा काव्या म्हणत असते, काय ग नंदिनी ताई, दबक्या पावलाने आलीस आणि अशी दचकाय लागलीस, काही झालंय का? त्यावर नंदिनी म्हणत असते, अगं नाही ग, काही नाही झालं, तू अशी अचानक आलीस ना म्हणून जरा दचकले. त्यावर काव्या म्हणते, बरं ठीक आहे, तू आत्ताच बाहेरून आलीस ना तर छान कॉफी बनवते आपल्यासाठी. असं म्हणून काव्या कॉफी बनवायला सुरुवात करते आणि कॉफी बनवतानाच खरं तरी ते नंदिनीला एक प्रश्न विचारते. ती म्हणत असते की ताई, जीवा तुझ्यावर लक्ष देतो ना गं?
आणि तुझंसुद्धा जीवावर लक्ष आहे ना, असा प्रश्न विचारल्यानंतर नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जो काही पार्थ असतो तो इथे जीवाला बोलत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय झालं, काय विचारायचं आहे तुला? त्यावर इथे पार्थ म्हणत असतो, तुझं आणि आर्याचं काही सुरू आहे का, असा प्रश्न पार्थने विचारलेला असतो. आता जीवासुद्धा सायलेंट झालेला असतो आणि आजचा एपिसोड इथे जीवा नंदिनी नेमकं या दोघांना कशा प्रकारे प्रश्नाचे उत्तर देतात हे पाहण्यासारखंच आहे. पुढील भागात आपण पाहत असतो की काव्याने तसं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे ते माझ्यापासून काहीही लपवत नाहीत. त्यावरी ते काव्या म्हणत असते, तुला जरी वाटत असलं तरी मला आणि पार्थला जीवावर संशय आलेला आहे. तो नक्कीच काहीतरी लपवतोय आणि ते सुद्धा आर्याबद्दल. असं म्हटल्यानंतर नंदिनीसुद्धा काव्याकडे पाहतच. आता जो काही आर्याबद्दल आणि जीवाबद्दल या दोघांना गैरसमज निर्माण झालेला आहे तो कशा प्रकारे मिटतो का वाढत जातो हे पाहण्यासारखंच आहे. दुसऱ्या बाजूला पार्थ भिजून आलेला असतो. त्याचे केस खरं तरी ते रम्या पुसत आहे, पण मात्र त्याची थोडीही कल्पना इथे पार्थला नसते. त्यामुळे तो काव्या समजूनच बोलत असतो. तो म्हणत असतो, माझी फिसकारलेली मांजर माझी अशी काळजी घेते ना तेव्हा मला फार बरं वाटतं. वाव, काय मस्त वाटतंय. यापुढे मी पुन्हाकडनं ही केस पुसून घेणार नाही. असं म्हटल्याबरोबर इकडनं काव्या आलेली असते. काव्याला तर हे सगळं काही पाहून धक्का बसलेला. आता काव्याचा तर पारा चढलेला असतो. काव्या या रम्याची कशी फजिती करते हे पाहायलाच खरंच फार इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग अजिबातच मिस करू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.